नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण 8वी इंग्रजीमधली 2.1 ट्राय अगेन ही पोयम पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये खूप छान मेसेज दिलेला आहे की इफ यू गेट फेल्युअर डोंट स्टॉप युअर एफर्ट्स, गो अहेड, ओके, अँड ट्राय अगेन. ओके, दिस इज द मेसेज फ्रॉम दिस पोयम. सो लेट्स स्टार्ट दिस पोयम विथ हार्ड वर्ड्स. I have given some hard words. Okay, please take the screenshot. This is page number 1. Now page number 2. A few words are there. Okay, now come to the next. This is 2.1 poem, try again. At first we will start with warming up, chit chat. Some questions are there. Okay, the first question is, what do you like, poems or stories? What do you like, poems or stories? तुम्हाला काय आवडतं, पोयम्स की कथा, वेगवेगळ्या गोष्टी. ॲक्च्युली इन आर एज, म्हणजे आपल्या या वयात आपल्याला नेहमी काय आवडत असतात. सो डेफिनेटली वी लाईक स्टोरीज. आपल्याला काय आवडत असतात, तर नेहमी स्टोरीज आवडत असतात. ओके, सो यू कॅन गिव्ह ॲन्सर आय लाईक स्टोरीज, ऑर यू कॅन गिव्ह ॲन्सर लाईक दिस ऑल्सो, आय लाईक पोयम्स. ओके, नेक्स्ट इज व्हॉट काइंड ऑफ पोयम्स. ओके, जर समजा तुम्हाला पोयम आवडत आहेत, ओके, मीन्स दे वॉन्ट टू गिव्ह यू द ॲन्सर पोयम्स. त्यांची अशी आशा आहे की तुम्ही कुठला ॲन्सर द्यावं, पोयम, आणि त्याच्यानंतर पुढं आपण जातो आहोत. ठीक आहे. सो इफ यू लाईक पोयम्स, व्हॉट काइंड ऑफ पोयम्स डू यू एन्जॉय द मोस्ट. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या पोयम जास्त तुम्ही एन्जॉय करता. ओके, डेफिनेटली द मोटिवेशनल पोयम्स. ओके, आपल्याकडं काही मोटिवेशनल पोयम्स असतात पहा. ओके, तर तुम्ही उत्तर देऊ शकता आय एन्जॉय द मोटिवेशनल पोयम द मोस्ट. ओके, म्हणजे मी कुठल्या पद्धतीच्या, तर मोटिवेशनल पोयम्स ज्या आहेत त्या मी काय करतो, जास्त वाचतो किंवा मला आवडतात. डू यू थिंक पोएम्स कॅन इन्स्पायर अस. यस, इन्स्पायर म्हणजे सुद्धा मोटिवेट, राईट. डू यू थिंक द पोयम कॅन इन्स्पायर अस. सो यू हॅव टू गिव्ह द ॲन्सर यस, आय थिंक द पोयम्स कॅन इन्स्पायर अस. मला असं वाटतं की पोयम आपल्याला इन्स्पायर करतात. येस लिहावं लागेल आणि पुढं तुम्ही वाढवणार. ठीक आहे. फोर्थ वन इज, डू यू रिमेंबर एनी सच इन्स्पायरिंग पोयम. हो, जर तुम्हाला इन्स्पायर करतात पोयम, तर तुम्हाला एखादी अशी पोयम आहे का जी तुम्हाला खूप इन्स्पायर करते. ओके, डू यू नो एनी पोयम विच इन्स्पायर यू, जी तुम्हाला इन्स्पायर करते. सो डेफिनेटली लास्ट इयर वी हॅव सीन वी शॅल ओव्हरकम, राईट. सो वी शॅल ओव्हरकम वॉज द पोयम which is very best poem. Okay, last year we have learned that poem. तर तुम्ही सांगू शकता की yes, I remember such inspiring poem and that is we shall overcome. The next question is, when did you learn or listen to it. Okay, कधी तुम्ही ती ऐकली किंवा शिकलात. So definitely we will say in class 7, or you can say last year I have listened or I have learned that poem. लास्ट इयर मी काय केली, ती पोयम शिकलेलो आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम इट. तुम्हाला त्या पोयममधून काय मेसेज मिळाला. ॲक्च्युली दॅट पोयम इज बेस्ड ऑन अमेरिकन सिव्हिल वॉर. ओके, अँड ॲक्च्युली वी मेक वन मोर पोयम इन हिंदी ऑल्सो, हम होंगे कामयाब. ओके, दॅट इज द हिंदी व्हर्जन. ओके, त्याच पोयमचं ते काय आहे, हिंदी व्हर्जन आहे. सो दॅट पोयम says that we will win when we are together, we will definitely win. That is the message from that poem. Okay, now come to the next question number 1a. From groups of 6 each, everyone from the group should share an experience or a situation where at first he or she experienced failure but after continuous efforts achieved success. ओके, सो यू हॅव टू मेक सम ग्रुप्स ऑफ 6 स्टुडंट्स इच. ओके, प्रत्येक ग्रुपमध्ये 6 स्टुडंट्स असतील असं एक ग्रुप बनवायचा. अँड यू हॅव टू शेअर वॉट अन एक्सपिरियन्स ऑर सिच्युएशन वेअर ॲट फर्स्ट ही ऑर शी एक्सपिरियन्स फेल्युअर. पहिल्यांदा तुम्हाला त्याच्यात अपयश मिळालं, अँड यू आफ्टर कंटिन्युअस युअर एफर्ट्स यू गॉट द सक्सेस ऑर यू अचीव्ड द सक्सेस. ही तुम्हाला अशी स्टोरी तुम्हाला काय करायची, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचं आहे. सपोज यू कॅन से लाईक दॅट की माय हँड रायटिंग वॉज नॉट गुड, माय टीचर टोल्ड मी दॅट की यू हॅव टू एफर्ट ऑन युअर हँड रायटिंग, देन आय मेड मेनी एफर्ट्स अँड टुडे आय हॅव अ बेटर हँड रायटिंग. ओके, दिस इज द सक्सेस.
ओके, बट यू वर फेल ॲट द फर्स्ट अटेम्प्ट. पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही काय होतात, फेल होतात. असे कितीतरी एक्सपिरियन्स तुम्ही सांगू शकता, जसं की सायकल चालवण्याचा एक्सपिरियन्स. ओके, आता तुम्ही चांगली चालवू शकता, बट ॲट द फर्स्ट इट वॉज नॉट गुड एक्सपिरियन्स. तो चांगलाच एक्सपिरियन्स होता का? नो. ओके, नाव कम टू बी. डिसाईड विच एक्सपिरियन्स शेअर्ड इन द ग्रुप इज रिमार्केबल. ओके, आणि मग त्याच्यातून कोणता सगळ्यात चांगला आहे तो तुम्हाला काय करायचं आहे, ठरवायचं. नाव कम टू द नेक्स्ट. फिल द फ्लो चार्ट विथ द स्टेप्स टेकन फॉर सक्सेस. ओके, यू हॅव गिवन 4 boxes, 5 boxes, 3, 4 and 5. Total 5 boxes are there, and the question is that fill that chart with steps taken for success. म्हणजे यशापर्यंत जाण्यासाठी ज्या पायऱ्या आपण चढतो त्या पायऱ्या आपल्याला काय करायचं तिथं लिहायच्या आहेत. ओके, सो आय हॅव गिवन वन इमेज ऑल्सो हिअर. यू कॅन सी थिंक, then idea, then try, then do. Okay, do again and again, can keep going, and then you will get the success. It means success has no shortcut. यशाला यशाला काय म्हणूयात आपण की शॉर्टकट नसतो. ओके, यू हॅव टू गो थ्रू एव्हरी स्टेप. प्रत्येक स्टेपमधून तुम्ही जाता त्यावेळेस त्या यशाची चव ही कशी असते, वेगळी असते. मग तुम्ही ह्याच गोष्टी या ठिकाणी सुद्धा टाकू शकता, किंवा तुम्ही असे म्हणू शकता काय, थिंक पहिला, देन प्लॅन, नंतर तुम्ही काय केलं प्लॅन, देन ट्राय. ओके, देन फेल्युअर. ओके, पुन्हा तुम्हाला फेल्युअर मिळालं समजा, पुन्हा तुम्ही काय केलं, ट्राय अगेन, अँड देन यू गॉट द सक्सेस. अशा पद्धतीनं तुम्हाला त्या स्टेप्समध्ये काय करायचं आहे, लिहायचं. किंवा ह्या ट्रायमध्येच ट्राय अगेन, ट्राय हे लिहा, पुन्हा इथं लिहा, इथं प्लॅन लिहिलं आहे, पुन्हा इथं लिहा ट्राय अगेन, ट्राय अँड देन सक्सेस. अशा पद्धतीनं तुम्हाला जसं वाटतं आहे त्या पद्धतीनं ते कंप्लीट करू शकता. नाव कम टू द नेक्स्ट. यू हॅव गिवन an image. Okay, see the images, arrange and write the proper line numbers from each. आता बघा खाली जे 6 दिलेत की नाही टॉपिक, तर 6 घटक दिलेले आहेत आणि ते 6 घटकासाठी 6 इमेजेस दिलेले आहेत आणि वरती इथं दिलेत बघा. ओके, एम्प्टी बॉक्सेस दिलेत, तर तिथं तुम्हाला काय करायचं, ते ब्रॅकेट दिले, त्या ब्रॅकेटमध्ये इथला नंबर तो आहे तो टाकायचा आहे. ओके, ॲट फर्स्ट आता इथं काय करतो बघा, तो ट्राय करायला लागला आहे. ठीक आहे, आणि पुन्हा पडला आहे, पुन्हा त्यानं ट्राय केलं आहे, पुन्हा पडला आहे, पुन्हा ट्राय केलं आहे, अँड ही गॉट द सक्सेस, आणि त्यानं सक्सेस अचीव केलं आहे. ओके, ह्या सांगणाऱ्या लाईन्स खाली आहेत. सो लेट स्टार्ट विथ दिस. आय विल रीड all those line at first. The spider climbed again a little higher, yet it did not give up and climbed higher and higher. It slipped and fell down. A spider began to climb a wall. Finally it reached the top. It fell down again the second time. बघा काय झालं. आता बघा इथं फर्स्ट टाईम पडला आहे तो, ठीक आहे, आणि इथं सेकंड टाईम पडला आहे, म्हणजे याचा अर्थ सेकंड टाईमचं हे जे आहे ते कुठे यायला पाहिजे, 6 नंबरला यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 6 नंबरचं विधान त्या बॉक्समध्ये यायला पाहिजे. ओके, सो पहिलं कुठलं यायला पाहिजे बघा, अ स्पायडर बिगॅन टू क्लाइंब अ वॉल, म्हणजे या ठिकाणी हे झालं 4 नंबरसाठी. ठीक आहे, पुढं काय झालं बघा, द स्पायडर अगेन म्हणतंय म्हणजे नाही, हे येणार नाही. देन काय म्हटलं बघा, पुढचं काय यायला पाहिजे, हां, इट स्लिप्ड अँड फेल डाऊन, तो काय झाला, स्लिप झाला आणि पुन्हा पडला. ओके, दिस इज थर्ड वन. देन पुन्हा पुढे जाऊयात आपण, म्हणजे आता बघा हा संपला आहे आपला. ओके, संपलेला आपण कट करूयात लगेच. हां, ओके, नाव पुढं काय झालं बघा, द स्पायडर क्लाइम्ड अगेन अ लिटिल हायर, म्हणजे हे 1 नंबर जे आहे ते इथं येणार आहे. ठीक आहे, थोडासा वरती गेला. देन पुढं काय म्हटलं बघा, हां इथं इट फेल डाऊन अगेन सेकंड टाईम, म्हणजे इथं काय येणार आहे नंबर 6. त्याच्यानंतर पुढं काय झालं बघा, आता 2च वाक्य राहिले आपलं. द स्पाय हां मला वाटतं हे पण झालेलं आहे 1. ठीक आहे, आता बघा सेकंड आणि 5th राहिले. येट इट डिड नॉट गिव्ह अप अँड क्लाइम्ड हायर अँड हायर, म्हणजे पुन्हा तो काय झालेला आहे, वरती गेलेला आहे, म्हणजे सेंटेन्स नंबर 2 इथं यायला पाहिजे. अँड द लास्ट वन इज फायनली इट रीच द टॉप. सो 5 नंबरचं सेंटेन्स इथे यायला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी काय करायची, कंप्लीट. म्हणजे खाली तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली आहे कुठली, चित्रानुसार ती कोणाची आहे हे तुम्हाला फक्त त्या बॉक्समध्ये फिल करायचे. ओके, नाव सॉरी, अँड ॲट द बॉटम यू कॅन सी मॉरल इज हिअर, अँड डेफिनेटली द मॉरल इज ट्राय अगेन. काय असलं पाहिजे मॉरल, ट्राय अगेन. म्हणजे काय, त्या स्पायडरनं जर प्रयत्नच केला नसता
तर तो इथपर्यंत गेला असता का? नो, इट इज नॉट पॉसिबल. इट मीन्स द मॉरल इज ट्राय अगेन. म्हणूनच मॉरल काय आहे याचं? ट्राय अगेन. नाव कम टू द पोयम ट्राय अगेन. ओके. टीज अ लेसन यू शुड हीड. ट्राय अगेन. टीज हा जो शब्द आहे तो काय आहे बा? ॲक्च्युली इट इज असा आहे. ठीक आहे. ह्याच टीज कसा वाचला जातो? इट इज. म्हणजे टीज फक्त वाचले तर त्याला आपल्याला काय वाचायचं? इट इज. ओके. सो टीज अ लेसन टीज अ लेसन यू शुड हीड. हीड मीन्स वॉट? लक्षात घेणे. यू हॅव टू अंडरस्टँड द लेसन. व्हॉट लेसन? ट्राय अगेन. कोणता लेसन लक्षात घेतला पाहिजे आपण नेहमी? ट्राय अगेन. इट मीन्स दॅट डोंट गिव्ह अप. अजिबात कुठलाही प्रयत्न मध्येच सोडू नका. यू हॅव टू यू शुड हॅव लेसन अँड दॅट लेसन इज यू शुड हिट. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे? नेहमी एखादी गोष्ट लावून धरली पाहिजे. लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला हे सोडायचं नाही. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, तुम्ही पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाला नाहीत. सो व्हॉट शुड यू डू? तुम्ही काय करायचं? विल यू गिव्ह अप? तुम्ही सोडून द्याल? नो, डेफिनेटली नो. सो व्हॉट इज द सोल्युशन? द सोल्युशन इज ट्राय अगेन. पुन्हा सोल्युशन तेच आहे. काय? ट्राय अगेन. म्हणजे तुमचा प्रयत्न सोडू नका. यू हॅव टू गो अहेड विथ युअर ड्रीम, विथ युअर एफर्ट्स. then your courage should appear, for if you will persevere. बघा, then your courage should appear. अशा सिच्युएशनमध्ये काय दाखवलं पाहिजे? तुमचं दाखवलं पाहिजे तुम्ही करेज. ओके. सो यू आर द व्हेरी करेजियस. तुम्ही खूप करेजियस आहात. यू हॅव टू शो दॅट थिंग टू युअर फेल्युअर. तुमचं जे अपयश तुम्हाला येतं ना त्याला तुम्ही दाखवलं पाहिजे की आय एम नॉट अ फेअर पर्सन. मी अगदीच कसा अफ्रेड पर्सन नाही आहे. मी घाबरणारा व्यक्ती नाही. सो आय एम व्हेरी करेजियस पर्सन. मी खूप करेजियस आहे हे दाखवायचं आहे. अँड यू हॅव टू शो युअर करेज. तुम्ही तुमचं करेज दाखवायचं आहे. फॉर इफ यू विल परस्यू. ओके. परस्यू मीन्स वॉट? की एखादी गोष्ट तुम्ही करताय तर ती इथपर्यंत करणं जिथपर्यंत ती तुम्हाला मिळत नाही. त्याला आपण चिकाटी म्हणतो मराठीमध्ये. परसिव्हरन्स म्हणजे चिकाटी. सो यू विल परसिव्हर म्हणजे काय? की जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही काय केलं पाहिजे? प्रयत्न करत राहिलं पाहिजे. मीन्स यू डोंट वॉन्ट टू स्टॉप युअर एफर्ट्स. यू डोंट वॉन्ट टू गिव्ह अप. तुम्हाला गिव्ह अप करायचं नाही. यू विल कॉन्कर. नेव्हर फिअर. ट्राय अगेन. यू विल कॉन्कर मीन्स विन. तुम्ही 100% काय होणार आहात? जिंकणार आहात. ओके. सो बट नेवर फिअर. पण कधीही घाबरू नका. तुम्हाला घाबरायचं नाही आहे. किती जरी मोठा प्रॉब्लेम समोर आला तरी तुम्हाला घाबरायचं नाही. यू हॅव टू कीप द लेसन इन युअर माइंड. व्हॉट लेसन? ट्राय अगेन. तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा आहे. डोंट गिव्ह अप. पुन्हा प्रयत्नाला काय करा? पुन्हा प्रयत्न सुरू करा आणि पुन्हा तुम्ही तुमच्या यशापर्यंत जाण्यासाठी तेवढ्याच आत्मविश्वासाने पुन्हा तुमचं काम करा. Once or twice, though you should fail, try again. Once or twice, एकदा किंवा दोनदा. एकदा होईल किंवा दोनदा होईल. जरी यू शुड फेल, जरी तुम्ही काय झालात? फेल झालात. यू शुड फेल. जरी तुम्ही फेल होत असाल देन ट्राय अगेन. तरीसुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून पुन्हा तुम्हाला पुढं जायचं आहे. इफ यू वूड ॲट लास्ट प्रिवेल, ट्राय अगेन. ओके. अगदी त्या यशाच्या जवळ जरी गेलेला असाल तरी तुम्हाला तुमचे एफर्ट्स थांबवायचे आहेत का? अजिबात नाही. तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचल्याशिवाय थांबायचं नाही. इट मीन्स यू हॅव टू कीप इन युअर माइंड की आय विल गेट द सक्सेस अँड देन आय विल स्टॉप. ओके. कोणीतरी म्हटलेलं आहे पहा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. ओके. इट मीन्स दॅट यू डोंट वॉन्ट टू स्टॉप युअर एफर्ट्स. ओके. द रेस विल फिनिश वेन यू विल विन. रेस तेव्हा संपेल जेव्हा तुम्ही काय कराल? जिंकाल. सो यू हॅव टू कीप वन लेसन इन युअर माइंड अँड दॅट लेसन इज ट्राय अगेन. म्हणजे तुमचे प्रयत्न तुम्हाला थांबवायचे नाहीत. हा एकमेव लेसन तुम्हाला काय करायचं? तुमच्या डोक्यामध्ये ठेवायचा आहे. यू कॅन सी द पिक्चर हिअर. ॲट द टॉप देअर इज सक्सेस बट ॲट द बॉटम ओनली वन थिंग इज देअर अँड दॅट इज फेल्युअर. इट मीन्स दॅट if you want to get the success you have to face the failure.
जोपर्यंत तुम्ही अपयशी होत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाहीत. बिकॉज वी लर्न फ्रॉम द फेल्युअर्स नॉट फ्रॉम द सक्सेस. ॲक्च्युली आपण जास्त शिकतो कुठून माहिती आहे का? आपण जर फेल झालो तर जास्त शिकतो. आपण जर एखादी मॅच हरलो तर आपण विचार करतो का हरलो. जिंकल्यावर आपण विचार करायला वेळच देत नाही. ओके, इट मीन्स दॅट वी लर्न मोर फ्रॉम द फेल्युअर दॅन द सक्सेस. म्हणजे आपण यशापेक्षा अपयशाकडून जास्त गोष्टी शिकत असतो. ओके, नाव कम टू द क्वेश्चन, व्हॉट शुड यू डू वेन यू फेल ॲट फर्स्ट. तुम्ही समजा पहिल्या प्रयत्नात फेल झालात तर तुम्ही काय करायला पाहिजे. ओके, वेन यू गेट फेल्युअर इन द फर्स्ट अटेम्प्ट, सो व्हॉट शुड यू डू. तुम्ही काय केलं पाहिजे. यू हॅव टू ट्राय अगेन. तुम्ही पुन्हा तुमचा प्रयत्न केला पाहिजे. ओके, नाव कम टू द नेक्स्ट, इफ वी स्ट्राइव टीज नो डिस्ग्रेस though we do not win the race. If we strive, it is not no disgrace. Okay, strive means if you are facing the struggle, तुम्हाला खूप स्ट्रगल येतं तुमच्या आयुष्यात, खूप तुम्हाला हार्डवर्क करायची वेळ येते, तर इट इज नो डिस्ग्रेस. त्यांना कुठल्याही पद्धतीचा इन्सल्ट, त्यांना कुठल्याही पद्धतीचा डिस्ग्रेस म्हणजे मानहानी आपली व्हायची गरज नाही. दो वी डू नॉट विन द रेस, जरी आपण हरत असलो, आपण जरी जिंकत नसलो तरी त्याच्यात आपली मानहानी होते असं अजिबात समजू नका. दिस इज द टाईम ऑफ स्ट्रगल. हा तुमचा स्ट्रगलचा वेळ आहे. अँड वेन यू गिव मोर स्ट्रगल इट मीन्स दॅट यू विल गेट बेटर सक्सेस. तुम्हाला अजून चांगलं यश मिळणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही नेहमी तयार राहिलं पाहिजे. व्हॉट शुड वी डू इन दॅट केस. जर समजा तुम्ही खूप प्रयत्न करताय, तुमचं खूप स्ट्रगल चालू आहे पण तुम्ही जिंकत नाही आहात, त्यात तुमचा दोष नाही आहे. यू आर लर्निंग समथिंग. ओके, यू आर इन द प्रोसेस. ओके, सो डोंट स्टॉप, गो अहेड, ट्राय अगेन. पुन्हा तुम्हाला तुमचा प्रयत्न करायचा आहे. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, इफ यू थिंक दॅट की माय टास्क इज व्हेरी हार्ड. ओके, एखादा व्यक्ती म्हणतो असतो माझं कामच खूप अवघड आहे. ओके, ॲक्च्युली एव्हरी वर्क हॅज इट्स टेक्निक. प्रत्येक कामाला त्याचं टेक्निक असतं. ओके, म्हणजे प्रत्येक गोष्ट करण्यासाठी टेक्निक असतात आणि त्या टेक्निक्स ह्या तुम्हाला अनुभवातून येत असतात. अनुभव म्हणजेच तुमच्या फेल्युअरमधून येत असतात. तुम्ही जितका वेळ फेल होता तितकं तुम्ही जास्त शिकता आणि जेव्हा जे मिळवता ते असं मिळवता की ते पुन्हा तुमच्याकडून जाऊ शकत नाही. ओके, सो इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, ट्राय अगेन. तुम्हाला वाटतंय तुमचं काम अवघड आहे, पुन्हा प्रयत्न करायला शिका. पुन्हा प्रयत्न तुमचे चालू राहू द्या. टाईम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. आणि नक्कीच वेळ हे तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. द टाईम विल गिव्ह यू द रिवॉर्ड. तुम्हाला वेळ जी येईल ती वेळ तुम्हाला काय देईल, उत्तर देईल आणि त्या उत्तरात तुम्हाला तुमचं रिवॉर्ड असेल, तुमचं काय असेल, बक्षीस असेल. मीन्स बिकॉज ऑफ युअर पेशन्स. तुम्ही आत्तापर्यंत पेशन्स ठेवलेत. काय पेशन्स ठेवलेत? कितीतरी वेळा तुम्ही सक्सेस होता राहिलात, कितीतरी वेळा हारलात. बट बिकॉज ऑफ युअर पेशन्स यू कुड गेट द रिवॉर्ड, यू कुड गेट द सक्सेस. तुम्हीच काय करू शकलात, सक्सेस मिळू शकलात. म्हणजे पेशन्ससुद्धा आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत. टाईम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. वेळ नक्कीच तुम्हाला एक दिवस काय करणार आहे, तुमचं बक्षीस तुम्हाला देणार आहे. ऑल दॅट अदर फॉक कॅन डू, व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू. जर बाकी लोक सगळं करत आहेत, बाकी लोक जर समजा त्यांचा प्रयत्न सोडत नाहीत, सो व्हाय विथ पेशन्स यू मे नॉट यू. जर ते लोक प्रयत्न सोडत नाही तर तुम्ही का सोडताय. ओके, तुम्ही सुद्धा पेशन्स ठेवा, तुम्ही सुद्धा संयम ठेवा तुमच्यामध्ये. अँड गो अहेड विथ युअर टार्गेट, गो अहेड विथ युअर फोकस. तुम्ही तुमच्या फोकसनं पुढं चालत राहा. ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू, ट्राय अगेन. आणि एकच रूल तुमच्या डोळ्यासमोर ठेवा अँड दॅट रूल इज ट्राय अगेन. तुम्हाला तुमचे प्रयत्न थांबवायचे नाहीत. हाच एक नियम तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. डेफिनेटली यू विल गेट द सक्सेस. ओके, अँड लिसन केअरफुली की इफ यू आर एक्सपिरियन्स्ड पर्सन इट मीन्स दॅट यू हॅव फेस्ड मॅनी फेल्युअर्स. तुम्ही खूप एक्सपिरियन्स्ड आहे याचा अर्थ तुम्ही खूप अपयश पचवलेलं आहे. आणि ज्या व्यक्तीनं अपयश पचवलं आहे त्याच व्यक्तींना यशाची चव चाखण्याची मजा येते. ओके, इट मीन्स दॅट इफ यू गेट द थिंग इझिली इट डज नॉट व्हॅल्यू. त्याला अजिबात व्हॅल्यू नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट सहज मिळाली, मागितल्या मिळाली, त्याला व्हॅल्यू नाही. बट इफ यू थिंक दॅट
की जर तुम्ही असा विचार करा थोडा वेळ, काय विचार कराल की आय वॉन्टेड समथिंग बट आय डिड नॉट गेट ॲट द इन अ टाईम, म्हणजे अगदी वेळात तुम्हाला मिळालेलं नाही. यू एफर्ट फॉर दॅट, तुम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले अँड देन दॅट यू गॉट. सो दॅट टेस्ट ऑफ दॅट सक्सेस इज व्हेरी बेस्ट ऑर व्हेरी स्वीट यू कॅन से. ओके, ती टेस्ट कशी असते, खूप चांगली असते. ओके, नाव कम टू द क्वेश्चन्स. वेन डू वी जनरली फील अशेम्ड, आपल्याला कधी जनरली आपल्याला अशेम्ड म्हणजे आपल्याला कधी लज्जास्पद वाटतं. वेन वी सफर फ्रॉम द स्ट्रगल, वेन वी सफर फ्रॉम द स्ट्रगल म्हणजे आपण जर स्ट्रगलमधून जात आहोत अँड वी आर नॉट गेटिंग समथिंग वॉट वी वॉन्ट, आणि आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला मिळत नाही. दॅट टाईम यू आर फिलिंग अशेम्ड, अशा वेळेस तुम्हाला कसं फील होत आहे, तर अशेम्ड किंवा लज्जास्पद काय होत आहे, फील होत आहे. व्हॉट रूल मोस्ट ऑलवेज केप्ट इन माइंड, कोणता रूल आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे. वी डोंट वॉन्ट स्टॉप आवर एफर्ट्स, वी हॅव टू ट्राय अगेन. दॅट रूल वी हॅव टू कीप इन आर माइंड, तोच रूल आपल्याला आपल्या डोळ्यासमोर काय करायचा, नेहमी ठेवायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीनं पहिली जी पोयम आहे ती पोयम आपण कंप्लीट केलेली आहे आणि ह्या पोयममध्ये जेवढे काही प्रश्न होते बाजूचे ते आपण कंप्लीट केलेले आहेत. सो विल सी द नेक्स्ट क्वेश्चन्स ऑर इंग्लिश वर्कशॉप इन पार्ट 2. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.